करू शकत नव्हती, इतका त्रास होत होता. चालत असली तरी 10 मिनिटं उभा राहायचं, परत चालायचं असं त्रास होत होता. आणि स्लीप ॲपनीचा इतका त्रास की मी रात्री 3-3 वाजेपर्यंत मला झोपच यायची नाही. झोप लागायची नाही. डॉक्टरांना कन्सल्ट केल्यानंतर त्यांनी मला ती मशीन लावायला सांगितली. स्लीप ॲपनीची. आणि मला मग ते 2-3 महिने चालू होतं. नंतर मी शतायुष फॅमिलीला जॉइन झाल्यानंतर 1 महिन्यानंतर माझी मशीन डॉक्टरांनी स्वतःहूनच बंद केली. आणि आतापर्यंत माझं 30 किलो वजन कमी झालं होतं. आणि 2-3 किलो वाढलेलं आहे लग्नामुळे. कारण तिथं जॉईन नसल्यामुळं फॉलो करायला आपल्याला वेळ नसल्यामुळं 2-4 किलो वाढलेलं आहे वजन. आता आपल्याला तुमच्यामुळे सगळ्यांच्या ह्याच्यामुळे माहिती झाली की आपण वजन कसं वाढल्यानंतर कसं कमी करायचं. म्हणून मी परत आणि जॉईन झालेली आहे. आता फॉलो व्यवस्थित करायचं आहे कंटिन्यू. कारण वर्कआउट वगैरे सगळंच बंद होतं लग्नाच्या ह्याच्यामुळे. आता कंटिन्यू करायचं आहे चालू त्यामुळं. आणि आता वाढलेलं ते टेन्शन थोडं आलं होतं मला की आता परत वाढले. पण माहिती झाली तुमच्या सगळ्यांच्यामुळं की कसं कमी करायचंय, काय कमी करायचंय. शेट्टी सर सारखे दिसत होते समोर. एकच कमी करा. आता हे कंटिन्यू चालू केलंय मी आता. या मॅरेथॉन पासून घेतलेला आहे भाग. नक्की. आणि ते जॉईन झाला तेव्हा किती वजन होतं? खूप जण विचारतायत. 150. 150 150 किलो वजन होतं आणि त्यांचं. पण त्याच्या आधी काय प्रयत्न केले होते ना तुम्ही? हो, पण मी प्रायव्हेट हे लावलं होतं डायटिशियन. तर पण माझं कमी झालेलं वजन. नंतर मग कोरोना नंतर ते बंद झालं मध्येच. मग ते परत माझं वजन वाढलं. आणि परत मग मला स्लीप ॲपनीचा त्रास झाला. त्याच्यात मग जास्त त्रास. आणि थायरॉइड आहेच मला. पण त्याच्यामुळे जास्त त्रास झाला मला परत. म्हणजे झोप म्हणजे डॉक्टर म्हटले तुम्ही हे मशीन लावलं तरच तुमचं ते व्यवस्थित तुम्ही झोपू शकाल. नाहीतर याचा खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. 2-3 महिन्यानंतर मला 2 महिने झाले नुसतं मशीन लावून. मग मला म्हणजे रिलेटिव्ह भेटले ते म्हटले तुम्ही ह्या मॅडमला फोन करून बघा काय तुम्हाला फरक पडेल. मग तेव्हापासून मी जॉईन झालेली आहे सतायुष फॅमिलीला. आणि ॲपनियाचं चॅलेंज कमी झालं? ॲपनियाचं चॅलेंज काही तुमचं? माझा 1 महिना झाला ना आम्ही चालू केल्यानंतर तर डॉक्टरांनी लगेच बंद केलं होतं मशीन वगैरे लावायला. आता मला काही प्रॉब्लेम काहीच नाही होत. आता चालण्यात प्रॉब्लेम होत नाही किंवा काही नाही. 1-1.5 किलोमीटर कंटिन्यू म्हणलं तरी मी चालू शकते असं काही प्रॉब्लेम नाही मला त्याच्यात. येणाऱ्या मॅरेथॉनसाठी रजिस्ट्रेशन केलं का? 16 तारखेला आपली नवीन मॅरेथॉन चालू व्हायला लागली. चालू होते हो केली. ह्या मॅरेथॉन मध्ये पण आहे आणि तिथं पण रजिस्ट्रेशन केले. बघा अनिता ताई 150 किलो वजन, 30 किलो वजन कमी केलेलं आहे, थायरॉइडचा त्रास आहे, स्लीप ॲपनियाचा आहे, एवढे सगळे चॅलेंजेस आहेत आणि त्यांनी वजन कमी केले. अशा वेळेला आपल्या घरचं लग्न जेव्हा असेल, मुलीचं असू दे मुलाचं असू दे, आपण किती स्ट्रेसमध्ये येतो. कारण काही नाही थोडं तरी इतकं आपली जबाबदारी असते त्या आपल्या घरच्या फंक्शनची. आपण डिस्टर्ब झालेलो असतो. आपण सगळ्या गोष्टी फॉलो करायला थोडं थोडं राहत असतं. पण नेहमी